आणि आता एक मोठी बातमी येते 12वीच्या परीक्षांसंदर्भातली। सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या आहेत। पंतप्रधान मोदींच्या या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय झालेला आहे। विद्यार्थ्यांची सुरक्षा ही महत्त्वाची आहे, त्यालाच प्राधान्य दिलं जाईल आणि त्याच्यामुळे या परीक्षा रद्द करण्यात आल्या। अत्यंत मोठी बातमी। याच निर्णयावर सगळ्या राज्यांचं लक्ष लागून होतं आणि त्या बैठकीत आता हा निर्णय झालेला आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य आहे, त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत। योगेश माने ताजे अपडेट्स देत आहेत। योगेश, अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागेल 12वीच्या परीक्षेबद्दल। निश्चितच अश्विन, अत्यंत मोठा निर्णय बोलावा लागेल, कारण 12वीच्या परीक्षेनंतर हा निर्णय नेमका काय होणार, मुलांना परीक्षा द्यावी लागणार की नाही याकडे जवळपास सर्व देशाचं लक्ष लागलं होतं। आणि आज खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेतली। या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। एकंदर देशातली कोरोना स्थिती पाहता राज्यवाईज त्यांनी विचार केला, सगळ्या स्टेट बोर्ड असे आहेत त्यांचा अभ्यास घेतला, जे काही त्याचे हे होते अहवाल होते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर मांडले गेले। दिग्गज नेते, जे दिग्गज मंत्री आहेत ते सगळे या बैठकीला उपस्थित होते आणि त्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय, परीक्षा रद्द करण्यात आली आहे। योगेश, आता हाच पॅटर्न राज्यांमध्ये फॉलो होईल, राज्य देखील याच निर्णयाची प्रतीक्षा करत होतं। कारण केंद्राने हा निर्णय घेतल्यानंतर राज्यात, जर आपण फक्त महाराष्ट्रापुरतं जरी म्हटलं तरी 10वीच्या बाबतीत तर राज्य सरकार ठाम होतच की परीक्षा घ्यायच्या नाही, मात्र 12वीच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा ह्या बाबतीत ह्याच कुठेतरी निकालाची अपेक्षा होती किंवा प्रतीक्षा होती। त्यानंतर आता राज्य सरकारसाठी हे सोपं झालंय की हा निर्णय घेणं आणि विद्यार्थ्यांच्या हितामध्ये हा निर्णय घेणं। एकंदर कोरोनाची स्थिती पाहता जर विद्यार्थी बाहेर निघाला, लहान मुलांना कोरोनाची लागण गेल्या काही काळामध्ये फार जास्त प्रमाणात केसेस येत आहेत आणि अशाच मुलांना बाहेर काढणं, त्यांचा जीव धोक्यात टाकणं, परीक्षा घेऊन पूर्ण सोशल डिस्टन्सिंग किंवा फिजिकल डिस्टन्सिंगचं उल्लंघन होऊ शकतं। ह्या सगळ्या पार्श्वभूमी, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता राज्यात सुद्धा येत्या काही काळात असा निर्णय पाहायला मिळाला तर वेगळं वाटायला नको। अश्विन, धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। अत्यंत मोठा निर्णय शिक्षण क्षेत्रामधून पंतप्रधान मोदींच्या बैठकीत हा निर्णय झालेला आहे। गेल्या काही दिवसांमध्ये याची चर्चा होती आणि या बैठकीत नेमकं काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं होतं। मात्र सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या आहेत आणि हाच पॅटर्न किंवा हाच आता धागा पकडून राज्यामध्ये देखील निर्णय होतो का येणाऱ्या 2 ते 3 दिवसांमध्ये पाहणं महत्त्वाचं असेल। कारण अर्थातच कोरोनाची ही सगळी आकडेवारी आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला, विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यात आलेलं आहे। पंतप्रधानांनी तसं अधोरेखित केलं आणि त्यानंतर आता सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा या रद्द करण्यात आल्या। राज्यामधला विचार केला तर याआधीच 10वीच्या परीक्षा रद्द झालेल्या होत्या आणि राज्य सरकार त्या रद्दच ठेवण्यावर ठाम होतं आणि आता 12वीच्या परीक्षांसंदर्भात नेमकं काय निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं असेल। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। वेदांत, दिल्लीमधला तर निर्णय झालेला आहे, आता राज्यामधला निर्णय नेमका कधी होऊ शकेल? खरं तर राज्य मंडळ सुद्धा याच निर्णयाची वाट बघत होतं की सीबीएसई नेमका कशा प्रकारे निर्णय घेतं आणि त्या प्रकारे आजच्या बैठकीमध्ये हा महत्वपूर्ण निर्णय झालेला आहे, ज्यामध्ये सीबीएसई 12वी बोर्डाची परीक्षा ही रद्द करण्यात आली आहे। तसाच निर्णय आता खरं तर राज्य मंडळ सुद्धा येत्या 1-2 दिवसात घेईल। ज्या प्रकारे जेव्हा प्रत्येक राज्याच्या शिक्षण विभागाला शिक्षण मंत्र्यांसोबत जेव्हा चर्चा झाली होती त्यांना त्यांच्याकडनं मत जाणून घेतले होते आणि यामध्ये महाराष्ट्राने सुद्धा जेव्हा मत मांडलं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा महत्वाचा मुद्दा असेल। शिवाय दिल्लीमध्ये सुद्धा आपण बघितलं तर दिल्लीचे शिक्षण मंत्री असतील त्यांनी सुद्धा हेच मुद्दा मांडला होता की वॅक्सिनेशन करा, जर तुम्हाला परीक्षा घ्यायची आहे तर आधी वॅक्सिनेशन करा। शिवाय थोड्याच आपण जर दुपारी पाहिलं होतं तर अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा मागणी केली होती की परीक्षा नको। या सगळ्याचा विचार करता हा अत्यंत महत्वाचा निर्णय आहे, कारण सीबीएसईची जर परीक्षा घ्यायची असती तर ते कशा पद्धतीने घ्यायची असे अनेक पर्याय समोर आले होते। मात्र आता जो पर्याय घेतलेला आहे की परीक्षाच रद्द करायची आणि आता इव्हॅल्युएशन कसं असणार, कारण 10वीची जेव्हा सीबीएसईची परीक्षा रद्द करण्यात आली होती तेव्हा हे मार्क्स कसे द्यायचे त्याबद्दल सुद्धा एक क्रायटेरिया आला होता, त्याचं मूल्यमापन कसं करायचं त्याबद्दल सुद्धा माहिती आली होती। अशाच प्रकारे आता सीबीएसई सुद्धा हे मूल्यमापन कसं करायचं त्याबद्दल सुद्धा माहिती देईल आणि विद्यार्थ्यांचं जे पास करण्याचे जे निकष आहेत ते सुद्धा समोर येतील। सोबतच 12वी परीक्षा उत्तीर्ण जरी इंटरनल असेसमेंट होणार असतील तर जे व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत त्या ठिकाणी जेव्हा प्रवेश घ्यायचा आहे तेव्हा ते प्रवेश कसे घेतले जातील या सुद्धा निकष लवकरच ठरवले जातील। त्यामुळे अत्यंत महत्वाचा निर्णय, सीबीएसई 12वीची परीक्षा रद्द होती, आता राज्य मंडळ सुद्धा त्याच दृष्टिकोनातून विचार करेल आणि येत्या 1 ते 2 दिवसामध्ये हाच निर्णय खरं तर राज्य मंडळाकडनं सुद्धा अपेक्षित आहे। अश्विन,
धन्यवाद वेदांत या माहितीबद्दल. तेव्हा अत्यंत मोठी बातमी, सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द झालेल्या आहेत आणि जसं वेदांतनी सांगितलं की राज्य मंडळ देखील याच निर्णयावर येणाऱ्या काही काळामध्ये येऊ शकतं. 1 ते 2 दिवसामध्ये याचा अंतिम निर्णय होईल. मात्र विद्यार्थ्यांचं आरोग्य यालाच प्राधान्यक्रम आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा हीच महत्वाची आहे. करिअर काउन्सिलर आनंद मापुसकर आता आपल्या सोबत आहेत. मापुसकरजी, या निर्णयाकडे आपण कसं बघताय? हे अपेक्षित होतं आणि आता राज्यात देखील हेच होईल? नाही, बरोबर, हा निर्णय अपेक्षित होताच आणि राज्यात देखील मला वाटतं की याच धर्तीवर निर्णय होईल. कारण विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही महत्वाची आहे आणि त्यामुळे मला वाटतं की या निर्णयाकडे त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे. बरोबर. पण मग येणाऱ्या काळामध्ये जसं आता वेदांनी देखील सांगितलं, काय क्रायटेरिया काय ठरवणार इथून पुढच्या ऍडमिशन्ससाठी? तर त्याच्यामध्ये कुठले ऑप्शन तुम्हाला फिजिबल वाटतात आताच्या काळात, जेव्हा की कोरोना अजूनही आहे? मला वाटतं की आता यामध्ये असं होईल की 12वीचे जे वेगवेगळे बोर्ड आहेत, मग सीबीएसईचं बोर्ड असेल, स्टेट बोर्ड असेल, आयसीएससी असेल, तर हे बोर्ड 12वीचे गुणदान कसं करायचं हे ठरवतील आणि त्याच्यानुसार 12वीचा रिझल्ट जो आहे हा तयार केला जाईल. आता त्याच्यानंतर प्रश्न राहतो तो व्यावसायिक अभ्यासक्रम जे आहेत, हे व्यावसायिक अभ्यासक्रम आणि त्याच्या संदर्भातला. तर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश परीक्षा माझ्या मते होईल नक्की. कारण अदरवाईज व्यावसायिक अभ्यासक्रमांचं मेरिट, त्यांच्या प्रवेशासाठी मेरिट कसं ठरवायचं, गुणवत्ता कशी ठरवायची हा प्रश्न येईल. त्यामुळे मला वाटतं की आपण थोडी वाट बघितली पाहिजे. तर मला वाटतं की वैद्यकीय असेल किंवा अभियांत्रिकी असेल किंवा अन्य ज्या सगळ्या प्रवेश परीक्षा असतात, तर त्या प्रवेश परीक्षांबद्दल काय निर्णय येतो, त्या प्रवेश परीक्षा माझ्या मते घेतल्या जातील. त्याचं स्वरूप कदाचित अजून थोडंसं वेगळं करतील ते आणि त्यामध्ये पण त्या प्रवेश परीक्षांबाबत हे केलं पाहिजे. 2 मुद्दे येतात त्याच्यामध्ये. एक तर प्रत्येक बोर्ड जे आहेत हे आपल्या 12वीचे गुणदान कसं करणार ह्याच्यासाठी वाट बघायला लागेल. त्याचा फॉर्म्युला कुठला आहे तो, म्हणजे जे नॉर्मल आर्ट्स, कॉमर्स, सायन्सचे विद्यार्थी आहेत त्यांना प्रवेश त्या पद्धतीने मिळतील. आणि ज्या राष्ट्रीय पातळीवर प्रवेश परीक्षा होतात तसंच राज्य पातळीवर परीक्षा होतात, त्या बाबतीतही आपल्याला थोडं वाट बघायला लागेल. माझ्या मते प्रवेश परीक्षा होतील. त्यांचं स्वरूप जे आहे हे मला वाटतं की कोविड आणि ही सगळी परिस्थिती लक्षात घेऊन मला वाटतं होईल. कारण मागच्या वर्षी सुद्धा प्रवेश परीक्षा ज्या आहेत या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या त्या प्रवेश परीक्षा झाल्या होत्या. धन्यवाद मापुसकरजी, आपण सविस्तरपणे या निर्णयाचं विश्लेषण केलं त्याबद्दल. पंतप्रधान मोदींच्या बैठकीतला हा अत्यंत मोठा निर्णय समोर आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला, आरोग्याला प्राधान्यक्रम असेल आणि त्यामुळे सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. भी हो गया एक तरफ से और एक तरफ से नेगेटिव भी हो गया. क्योंकि पॉजिटिव तो इसलिए हो गया कि हमारी हेल्थ का इशू है, वो वाली बात हो गई. और दूसरी चीज़ तो ये हो गई कि जो प्रिपरेशन है वो वेस्ट चली गई और पूरे साल यही चीज़ हो रही थी कि कभी होंगे कभी नहीं होंगे. और एक तो सबसे बड़ी बात और एक चीज़ ये है कि मैं सबको थैंक करना चाहूँगा जिनने मतलब इतनी हार्डवर्क करके इस सिचुएशन में हम सबको पढ़ाया. पर अब मैं तो चाहता था कि एग्ज़ाम्स हो जाते तो हमें परफॉर्म करने का एक मौका मिल जाता और एक मार्किंग क्राइटेरिया भी बहुत अच्छा हो जाता. ये चीज़ थी बस. तो मतलब आप हैप्पी नहीं है इस डिसीजन से, गवर्नमेंट के डिसीजन से? ऐसा है, ऐसा कुछ हैप्पी होने लायक तो ऐसा कुछ है नहीं. पर मेरा ये था कि आखिर एग्ज़ाम्स हो जाते तो बेटर होता, इससे बेटर होता और अच्छे मार्क्स की एक उम्मीद रहती सबके मन के अंदर कि अच्छे मार्क्स आ पाएंगे. तेव्हा या होत्या विद्यार्थ्यांच्या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया. दरम्यान पंतप्रधानांनी महत्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेतलेला आहे की सीबीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द होतील. मोदींनी नेमकं काय म्हटलं या बैठकीमध्ये बघूया. विद्यार्थ्यांची सुरक्षा, त्यांचं आरोग्य हेच महत्वाचं आहे, त्याला प्राधान्यक्रम आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातला संभ्रम संपुष्टात येणं सध्याच्या घडीला फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांना जबरदस्तीने परीक्षेला बसवणं हे योग्य नाही. सगळ्यांनी संवेदनशीलता दाखवावी असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलेलं आहे. आज एक 12वीच्या परीक्षांसंदर्भातली बैठक झाली ज्याच्यामध्ये पंतप्रधानांनी हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत आणि परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे सीबीएसईच्या या 12वीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर आता राज्यामध्ये नेमका काय निर्णय होतो पाहणं महत्त्वाचं असेल. कारण तिकडे देखील आता या परीक्षा रद्द होणार का, मग रद्द झाल्या तर इथून पुढच्या ॲडमिशन्स आणि त्या सगळ्या प्रोसिजरचं काय, प्रक्रियेचं काय, हाही मुद्दा आहे. पालक संघटनेच्या अध्यक्षा अनुभा सहाय आता आपल्या सोबत आहेत.
सायजी, आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचलेला असेल, आपली पहिली प्रतिक्रिया? बहुत अच्छा डिसीजन आया है। मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद, सेंट्रल गवर्नमेंट को बहुत धन्यवाद, और जितने लोगों ने आवाज उठाई सभी स्टूडेंट्स के लिए उन सबका धन्यवाद। बहुत अच्छा डिसीजन, सही डिसीजन लिया गया है। पेंडेमिक में हम बच्चों को बिल्कुल रिस्क में नहीं रख सकते हैं, और आई रियली अप्रिशिएट जो भी मोदी जी ने आज डिसीजन लिया है सभी बच्चों के लिए, टीचर्स के लिए, पेरेंट्स के लिए, और बहुत मतलब इससे बच्चों को इतना रिलीफ मिला है। और एक ऑप्शन भी दिया उन्होंने कि जो बच्चे खुश नहीं होंगे असेसमेंट से वो बाद में भी एग्जाम दे सकते हैं। तो ऐसा नहीं है, सभी के साथ सभी को जस्टिस मिला है, सभी के साथ उन्होंने सबको इंसाफ दिया है, और हम रियली मोदी जी का बहुत धन्यवाद करते हैं इस डिसीजन के लिए। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।